परभणी जिल्हा परिषदेच्या मानवत तालुक्यातील चारही गटांचा निकाल पुढील प्रमाणे आहे। कोल्हा गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे परमेश्वर पंढरीनाथ निर्वळ यांना 4524, शिवसेनेचे गंगाधर काशीनाथ पितळे यांना 1152, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुकुंद नानासाहेब मगर यांना 4425, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मीरा विष्णू मांडे यांना 3135, वंचित बहुजन आघाडीचे कैलास महादेव काळे यांना 198 आणि नोटाला 53 मतं पडली आहेत। या गटामधून भारतीय जनता पार्टीचे परमेश्वर पंढरीनाथ निर्वळ हे 4524 मतं घेऊन विजयी झाले आहेत। ताडबोरगाव गटामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माधव बंशीधर काकडे यांना 169, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैशाली पंकज जाधव यांना 7005, शिवसेनेचे संतोष गणपतराव जाधव यांना 5186, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत प्रल्हाद जोगदंड यांना 1055, भारतीय जनता पार्टीचे दत्तात्रय हरिभाऊ निर्वळ यांना 93, अपक्ष गनी रहमान शेख यांना 12 व नोटाला 26 असं मतदान झाले। या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वैशाली पंकज जाधव या 7005 मतं घेऊन विजयी झाल्या आहेत। केकरजवळा गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भगीरथी रावसाहेब लाडाने या 4033 मतं घेतली आहेत। शिवसेनेच्या कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांना 5586, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूजा विष्णू हारके यांना 287, भारतीय जनता पार्टीच्या सिंधू बालासाहेब होगे यांना 2159, वंचित बहुजन आघाडीच्या शीला तुकाराम भारती यांना 223 व अपक्ष सोनू बाळू काळे यांना 25 आणि नोटाला 39 असं मतदान झाले। या गटामधून शिवसेनेच्या कौशल्याबाई तुकाराम शिंदे या 5586 मतं घेऊन विजयी झाल्या आहेत। रामपुरी बुद्रुक गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गीतांजली दत्तात्रय जाधव या 5428 मतं पडली आहेत। शिवसेनेच्या प्रतिमा विशाल यादव यांना 3338, भारतीय जनता पार्टीच्या वनिता सुरेश यादव यांना 3407, वंचित बहुजन आघाडीच्या सविता दत्ता राऊत यांना 812 आणि नोटाला 69 असं मतदान झाले। या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गीतांजली दत्तराव जाधव या 5428 मतं घेऊन विजयी झाल्या आहेत।